खरं तर दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा, फटाक्यांची गंमत, दिव्यांची संगत, रांगोळ्यांची रंगत आणि गोडधोडाची पंगत अशा आनंदाचे उदाहरण करत दिवाळी येते. आज नरक चतुर्दशी, या दिवशी नरकासुराचा संहार श्रीकृष्णानं केला होता. म्हणून या दिवाळ सणाला नरक चतुर्दशी असं म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केलं जातं. पायाच्या अंगठ्यानं कारेटे फोडावे अशी प्रथा आहे. पापवासना आणि अहंकारोपी नरकासुराचा वध करावा असा संदेश हा सण देतोय. दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. याच सणाच्या निमित्तानं दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहेत. आणि कालपासून खरं तर दिवाळी सुरू झालेली आहे. धनत्रयोदशी आणि आज त्याचबरोबर अभ्यंगस्नान या दिवाळीच्या पहाटे केलं जातं. पहाटेच्या अनेक प्रथा आहेत. दिवाळी स्नान, अभ्यंगस्नान, त्यानंतर दिवाळी पहाट आणि सकाळपासूनच छोटी मुलं फटाक्यांचा आनंद घेत असतात किंवा या दिवाळीमध्ये गोडधोडाची सुद्धा एक छान आनंद घेतला जातो गोडधोडाचा. आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा या दिवाळी सणात केली जाते. सगळ्यात मोठा हिंदू सण या दिवाळी आहे. आणि त्याचबरोबर दसऱ्यानंतर याचे वेध लागतात दिवाळीमध्ये भरपूर खरेदी केली जाते. घरच्या वस्तू असेल किंवा आठवणीत राहणाऱ्या वस्तू असतील मोठमोठ्या, त्यांची खरेदीसुद्धा केली जाते आज दिवाळीच्या निमित्तानं.